लिंक न केल्यानं नांदेडमधील तब्बल 16,000 शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाहीये। त्याचबरोबर राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो पेन्शन योजनेपासून सुद्धा या शेतकऱ्यांना वंचित राहावं लागणार आहे। पीएम किसान योजनेद्वारे महिन्याला 500 असे 4 महिन्यात 2000 प्रमाणे 3 टप्प्यात पैसे दिले जात असतात, तर नमो पेन्शन योजनेतनं देखील 4 महिन्यांना 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असतात। नांदेड जिल्ह्यामध्ये 3,71,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार आहे। मात्र आधार लिंक नसलेल्या 16,000 शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित राहावं लागणार आहे। तांत्रिक कारण वृद्ध शेतकऱ्यांच्या हाताचे ठसे उमटत नसल्यानं आधार लिंक होत नाही अशी कारणं दिली जात आहेत। मात्र यामुळे या 16,000 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। मुजीब शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। मुजीब, नांदेडमधल्या तब्बल 16,000 शेतकऱ्यांना या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेता येणार नाही आणि त्याला तांत्रिक कारणं समोर येताना दिसत आहेत। ही कारणं अडचण ठरतायत की काय असं दिसतंय? मुजीब, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? बरोबर आहे, कारण की आपण पाहतोय की पीएम किसान योजना असेल किंवा नमो पेन्शन योजना, या दोन्ही ज्या योजना आहेत त्या कल्याणकारी योजनांनी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतोय। आणि आपण जो आज नांदेडचा आकडा दाखवतो की 16,000 शेतकरी यापासून वंचित राहणार आहेत, त्याचं कारण असं की त्यांचा आधार लिंक होत नाहीये। हा मुद्दा फक्त नांदेडपुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण राज्यात अशीच परिस्थिती आहे। अनेक ठिकाणी आधार लिंक होत नाहीये काही तांत्रिक कारणामुळे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना वंचित राहावं लागत आहे। माझ्यासोबत काही शेतकरी, आपण त्यांच्याशी या संदर्भामध्ये बोलणार आहोत। मला सांगा की काय नेमक्या अडचणी असतात की आधार लिंक होत नाहीये? या नांदेड जिल्ह्यामध्ये 16,000 शेतकऱ्याचा आधार लिंक नाही आणि आधार लिंक करण्यासाठी कोणाचे ठसे होत नाहीत, कोणाचे आधार अपडेट नाहीत आणि याच्यासाठी ऑफलाईन काही आणि तालुक्यावर लोक जाऊ शकत नाही, जिल्ह्यावर जाऊ शकत नाही। आधार केंद्र कमी असल्यामुळं हे तांत्रिक अडचण येत आहे। बरं, मला सांगा तुमच्याकडे कोण येतोय लाभार्थी, म्हणजे आधी पैसे वगैरे भेटतात? नाही भेटत। का कारण काय? कारण काय माहित नाही, पण आधार लिंक केलं तेव्हापासून नाही भेटत। आधार लिंक केलं होतं का? हो केलं। मग काय सांगितलं? पडतात म्हणून सांगितलं। यापूर्वी कधी पैसे भेटले? यापूर्वी 19 भेटले होते, त्याच्यानंतर बंद झाले। तुमचं सांगा, तुम्ही कोणते गाव? हे गाव कोणतं तुम्ही? गाडेगाव। बरं, तुम्हाला आधार जर लिंक करायचं तर कुठं जावं लागतं? नांदेडला जावं लागतं। तिथे गावात सोय नाही? नाही। मला सांगा, आधार जर लिंक करायची असेल आपल्याला ग्रामीण भागातल्या नागरिकांना तर कुठं जावं लागतं? नांदेडला जावं लागतं। नांदेडला जावं लागते आणि बऱ्याच अडचण आमची सुद्धा तशीच आहे। आपण जर पाहिलं की ठीक आहे, ठसे उमटत नसतील किंवा आणखीन काही तांत्रिक कारण असतील, बरं, तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आधार जे केंद्र आहेत ते त्यांची देखील कमतरता आहे। तालुक्याच्या ठिकाणी, ग्रामीण भागात शेतकरी मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यामुळे त्यांना आधार लिंक करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी यावं लागतं। तर ही अडचण जी ती प्रामुख्याने शासनाने सोडवण्याची गरज आहे। अगदी खरं आहे मुजीब, धन्यवाद। आपण जी माहिती दिली त्याबद्दल। ज्या काही अडचणी आहेत, तांत्रिक अडचणी असतील किंवा इतर काही अडचणी असतील, त्या अडचणी प्रशासनाकडून आता दूर करणं गरजेचं आहे, जेणेकरून या 16,000 शेतकऱ्यांना सुद्धा या योजनांचा लाभ घेता येऊ शकेल।